मग आम्ही हा बहिर्गत मार्ग आहे, आतून बाहेर जाणं, मनाने बाहेरच्या मूर्तीमध्ये देव पाहणं, बाहेरच्या मंदिरात देव पाहणं, बाहेरच्या शास्त्रात देव पाहणं, बाहेरच्या जगतात देव पाहणं, हा बहिर्गत मार्ग आहे, आवश्यक आहे आधी सुरुवातीचा. आणि नंतर मग पुढच्या चढणीमध्ये आत पाहणं, बाहेरून आत जाणं. आणि बाहेरून आत जाण्याकरिता फक्त सद्गुरू मार्गदर्शक ठरू शकतात. पण हा उलट मार्ग आहे. आणि म्हणून काय झालं या देशामध्ये, हे गुरु सांगायला लागले, जे सद्गुरू सांगतात ते खोटं आहे. आम्ही सांगतो तर अयोध्येतला राम हा देव आहे, तोच रामदेव आहे. आम्ही सांगतो आमचं शास्त्र श्रेष्ठ आहे, भागवत कथा रात्र आणि दिवस ऐका, तुम्ही मुक्त व्हाल. जन्मापासून मरेपर्यंत भागवत कथा रोज ऐका, आमचे प्रवचन ऐका, रोज गायत्री मंत्राचं जप करा, रोज भजन करा, हीच भक्ती आणि त्याच्यातच तुमची मुक्ती. हे काय सांगतील? कबीर ज्यावेळेस हा सगळं पाहतील, कबीर काय म्हणतील? पाहण पूजे हरि मिले, तो मै पूजू पहार, ताते तो चक्की भली, पीस खाय संसार. अरे दगडाची, छोट्या दगडाची पूजा करून जर तुम्हाला देव मिळत असेल, मी मोठा दगड आणून देतो, पहाडाची पूजा करू, मोठा देव मिळेल. अरे त्याच्यापेक्षा तर चक्की चांगली, जातं चांगलं, की दळल्यानंतर पीठ तरी देतं, हे काहीच देत नाही. आणि कबीरानं वाळी टाकलं. आम्ही मुंड मुंडाये हरी मिले, मुंडन केल्यानंतर, चप्पी हंडी केल्यानंतर देव जर मिळाला असता. आपण तीर्थक्षेत्रावर गेल्यावर मला कधी कधी फार पंचायत पडते, काही लोक तिरुपतीहून येतात, म्हणलं कोण वारलं? ते म्हणतात नाही मी तिरुपतीला गेलो होतो, असाच. आता मोठ्या युक्तीनं पाहावं लागतं, तो हसायला की रडायला, चप्पी कशामुळं झाली? नाही आम्ही तिथं भादरून आलोत आमचं. मुंड मुंडाए हरी मिले, तो कोई ले मुंडाय, बार बार के मुंडने भेडन वैकुंठ जाय. अरे म्हशी तर सारखी भादरले जाते, ती वैकुंठाला जाते काय? तुम्ही जर असे रोज चप्पी करायला लागले. सध्या सगळे साधू चप्प्या करतात, सगळ्या साधू चप्प्या. चप्पी केली की साधू, म्हशीलाही साधू म्हणा. आणि तुम्ही कटिंग करून आले की अर्धवट साधू. काय सगळं? आज ज्यावेळेस असे कबीर सांगतील माला फेरत जुग भया, अरे माळ सारखी तुम्ही सारखा ओढताय, जन्म तुमचा गेला. फिरान मनका फेर, मनाचा मनका तुमचा फिरला नाही. कर का मनका टाकी के, मनका फेर, मनाचा मनका आत फिरव, बाहेर आता फिरू नको. मन अंतर्मुख करा. आता आत परमेश्वर पहा. अयोध्येतला राम हृदयामध्ये येऊ द्या. बाहेरचे महावीर आत येऊ द्या, बाहेरचे बुद्ध आत येऊ द्या, बाहेरचे ज्ञानेश्वर आत पहा. बाहेर नाही आहेत, त्या समाधीमध्ये नाही आहेत. तो बालाभ्यास होता. आणि हे ज्यावेळेस सद्गुरू सांगू लागले, त्यांचा छळ झाला या देशामध्ये. येशू ख्रिस्त ज्यावेळेस हल्ले करायला लागले, अरे तुम्ही करताय हे सगळं चूक करतायत, खिळे मारण्यात आले, खिळे मारून हे करण्यात आलं. महावीर सांगायला लागले, छळ केला, बुद्धांचा छळ केला, ज्ञानेश्वरांचा छळ केला. कोणी केला? पैठणच्या ब्राह्मणांनी केला. नास्तिकांनी कोणाचाही छळ केलेला नाहीये. न महावीरांचा केला, बुद्धाचा केला, ज्ञानेश्वरांचा केला, न कोणाचा केला. सगळे छळ केलेत ते शास्त्रगुरूंनी केलेले आहेत, शास्त्र पंडितांनी केलेले आहेत, विद्वानांनी केलेले आहेत, धर्म मार्तंडांनी केलेले आहेत. तथागतिक दुकानदाऱ्या बंद होऊ लागल्या म्हणून केलेले आहेत, किंवा मार्गाचा फरक समजला नाही म्हणून केलेत, अज्ञानाने का असेना पण केलेत.
शब्दज्ञानाचा अहंकार आला आणि त्यालाच त्यांनी शेवटचं ज्ञान मानलं. अविद्येचा अर्थ चुकला आणि विद्येचाही अर्थ चुकला, म्हणून छळ झाला या देशामध्ये सद्गुरूंचा. आणि छळामध्ये यांना संपावं लागलं. आणि प्रजा भेटली यांना, ती तरी कशी भेटली? साईबाबांना समाधी घ्यावी लागली बळजबरीने. कोणी गेलं? आमचं हे उठवा, आमचं ते उठवा. आमचा पोरग बिमार झालं, बाबा आमचं हे वाचवा, आम्हाला विभूती द्या. फार अटॅच झाले, पटकन समाधी घ्यावी लागली. आता नको. स्वार्थी जगत आहे. आत्ताही आम्हाला साधू तेच पाहिजे. साधू दोन प्रकारचे सध्या देखील. आम्हाला साधू कोणते आवडतात? आम्हाला साधू आवडतात मंत्र देणारे, अर्थ प्राप्त करून देणारे. बाबा दुकान चालत नाही, मग घे मंत्र, कर जप्याचा. विषयासक्त होण्याकरिता आम्हाला जे जे लागेल साधने, जे जे पुरवतील ते आमच्याकडे श्रेष्ठ झाले. जे साधू संत सात्वना देतात, संसार चांगला आहे, राहा, मजा आहे, भोग. याच्यात रामनाम थोडंसं घे, कीर्तन थोडंसं ऐक, कधीतरी पंढरीला जात जा, बस. याच्यानी रोगमुक्त होशील, भयमुक्त होशील, संसारमुक्त होशील, सगळं तुमचं मन प्रसन्न राहतो. तोच महाराज श्रेष्ठ. जे सात्वना देतात, तुम्हाला एक सात्वना देणारा एक प्रकारचे असे संत आहेत, पण ज्यांच्यात आध्यात्मिक पावर फारशी काही नाही आहे. ताडगे तोडगे मंत्र याच्यामधून जी थोडी बहुत निर्मित झालेली त्याला आपण श्रेष्ठत्व म्हणलंय. ताडगे तोडगे टोणके मंत्र जप याच्यातनं काही सिद्ध्या निर्माण होतात. त्या फलद्रूप व्हायला लागल्या की वाटतं आपलं कल्याण झालं, आणि तेही श्रेष्ठ आहेत. नाही, जे ताडगे तोडगे देणारे संत असतील ते संत भूमिकेत येत नाहीत. पुन्हा सांगतोय, नाही येत. तुमचं घाव लपवतात, तुमच्या जखमेवर फुलं ठेवतात आणि हे मीठ ठेवतील. सद्गुरू जर भेटले ना, जखम आधी मीठ टाकतील आणि हे फुलं ठेवतील. राहू दे जखम, काय हरकत नाही. काम क्रोध लोभ सगळं जवळ राहू दे, हरकत नाही बापू, तो फिकीर करू नको, होईल. फक्त तुम्हाला देत राहा. गुरुदक्षिणा राईट टाईम आली पाहिजे. काही कर तिकडे, आणि हा घे मंत्र आणि हे घे यंत्र, बाकी काही नाही. जो संसारात भटकायला लावतो त्याला उजडूच देत नाही. करीत राहा करीत राहा करीत राहा संसार. आणि तुम्ही भटकू इच्छितात आणि ते भटकायला लावतात, म्हणून ते गुरु आवडतात. क्या बात है. मंत्र दिला गुरुनी. दुसरा सद्गुरू असा असतो की जो सात्वना देत नाही, तो अशांत करतो तुम्हाला. तुकाराम काय म्हणतात? आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले हित शुद्ध करा. मी तुमच्या पाया पडतो बाबा, इतके संसारात आसक्त होऊ नका, तुम्ही संपाल. असे गुरु नको आहेत आपल्याला. ते तुमची आशा हिसकून घेतील, तुमच्या डोळ्यातलं स्वप्न खेचून घेतील. त्यांना तुम्ही दगड माराल. मारले आपण दगड त्या लोकांना, कारण त्याने तुमच्या मनात भीती उत्पन्न केली आहे. आणि ज्याने भीती उत्पन्न केली ते सद्गुरू आहेत. साईबाबांनी प्रयत्न केले, सगळ्यांना सांगितलं बाबा रे हे सगळं असं आहे. कोणी ऐकलं नाही, कोणी ऐकलं नाही. 99% असद्गुरू असतात. 99% असद्गुरू. आणि हेच आपले श्रंगार आहेत.
यांच्या दुकानदारी असतात, यांच्या वासना कामना आपल्या जे ते वाढवतात. तुम्ही ह्या लोकांना दगड मारणार नाहीत, विष देणार नाही. सॉक्रेटिसला विष दिल्या जाईल, मिरेला विष दिल्या जाईल, यांना नाही दिले जाणार. यांना फुलं, हार, मणिहार, रत्नहार सगळे दिले जाते. ज्ञानेश्वरांचा छळच होईल. नको इथे माणसं. बुद्धाला आपण दगड मारणार, दादू दयालांना आपण सतवणार, कबीराला आपण परेशान करणार, कारण त्यांची उपस्थिती, त्यांची शिकवण आपल्याला परेशान करील. कारण कबीर आपले पापुद्रे फाडेल, डिसेक्शन करेल, तुमच्या घावामध्ये मीठ भरेल आणि ती जखम मोठी करून दाखवील तुम्हाला. नाही चालत हे आपल्याला. आपण नाराज होत, हे नकोय आम्हाला. आम्हाला ते दुश्मन वाटतील, कारण आमचं स्वप्नभंग होईल. सॉक्रेटिसला शेवटच्या क्षणाला सांगितलं की तू हे सगळं सोड, लोकांचाही पिच्छा सोड. तू असं सांगतोस ना, आम्हाला दुःख होतं, पीडा होते. नाही ऐकलं, त्याला विष पाजलं. सगळेजण गुरुकडे का जातात? आमच्या वासना पूर्ण व्हाव्यात, इच्छा पूर्ण व्हाव्यात, आमच्या संसाराला पुष्ट बनावं, संसार पुष्ट बनावा. लोकांना आशीर्वाद जो पाहिजे, पद मिळावं, धन मिळावं, निवडणूक जिंकता यावी. सद्गुरू उलट बोलेल, तो म्हणेल तुमचा व्यवसाय सुटेल, तुम्हाला सोडावं लागेल. बापासाहेब म्हणाले मला, अरे फार जर अटॅच झाला ना संसारात, तुझा उन्हाळा होईल, उन्हाळा होईल. बरोबर आहे ना कळंबरकर? एकट्याला राहावं लागेल. कारण ही माणसं सगळं उघडं करून दाखवतील. सद्गुरू परमात्मा डायरेक्ट भेटत नसतो, तो तुमच्या जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये एक सेतू असतो. आणि हा सद्गुरू असतो. ती वाट आतमध्ये जाण्याची, बाहेर नाही. जिवंत गुरुला शोधावं लागेल. आपल्याला जिवंत गुरु, सद्गुरू आवडले नाहीत. त्यांचे मेलेले, मोदीजी महाराज म्हणतात, मुर्दा पूजकांचा देश आहे. मोदीजी महाराज माझ्या गुरुचे, म्हणजे बाप्पासाहेबांचे गुरु, इंदोरचे. त्यांनी बाप्पासाहेबाला 1953च्या पत्रात लिहिलंय की हा मुर्दा पूजकांचा देश आहे. मेल्यानंतर अवतार मानतील, समाधी बांधतील, हजारो लोक येतील, अवतार मानतील, पण जिवंतपणी फायदे घेणारे विरळे, एखाद्या वेळेस जाळून मारतील. हा मुर्दा पूजकांचा देश आहे. पहिले वाक्य मोदीजी महाराजांनी वापरलेलं आहे. आता ज्ञानेश्वर बोलणार नाहीत म्हणून ज्ञानेश्वर प्रिय आहेत. आळंदीला 10 लाख लोक जातील रोज दर्शनाला. रीग लागेल. आज महावीर नाहीत, रीग लागेल तिथे. कारण आता कोण बोलणार? जे गेले ते बोलू शकत नाहीत, आणि जे बोलतायत त्यांना आपण मोजायचं नाही. म्हणून त्यांची आम्ही पूजा बांधली. मुर्दा पूजा आवडते, प्रतिष्ठा आहे, कारण त्यांना किंमत आहे, त्यांच्या शब्दांना किंमत आहे, त्यांच्या साहित्याला किंमत आहे. म्हणून ज्ञानेश्वराला किंमत आहे, तुकारामाला किंमत आहे. ती जिवंतपणी काही नव्हती किंमत. आपला माल खपणार नाही हे गुरुला माहिती आहे, सध्याच्या शास्त्र गुरुंना, म्हणून त्यांना किंमत देत आहेत. कारण ते आज नाही ना. आता जर एखादे ज्ञानेश्वर उठले आणि म्हणायला लागले, अगा वेदविद जरी झाला, माते नेणता वाया गेला, कणे सांडुनी उपणीला कोंडा जैसा, पहिली गोळी कोण चालविलो?
वेद पंडितावर ते टीका करणारे ज्ञानेश्वर येऊन जर उभे राहिले, पहिली गोळी कोण चालवितील? तुम्ही आम्ही नाही, हे शास्त्रगुरू चालवतील, यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील. तुकाराम म्हणायला लागले, न होती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे न होती संत. तुकारामाच्या मागे कोणते लोक लागतील सांगा, बंदूक घेऊन? ओशोवर आजही गोळ्या चालवण्यात आल्या होत्या अमेरिकेमध्ये. रामदेव बाबाला आजही मारण्याचे प्लॅन्स आहेत. त्याच काळात होता असं समजू नका, आजही हे होऊ शकतं. बाजारात जुन्या मालाला किंमत आहे म्हणून त्या संताला आम्ही किंमत दिली, कारण आम्हाला किंमत नाही. नव्याला कोणी विकत घेत नाही नवा माल. नव्या गुरुला किंमत नाही, परंपरा नाही म्हणून विश्वास कोणाचा बसत नाही म्हणून आपण त्यांचा माल वापरतोय. आपला माल जर खपला असता त्यांचा आपण केव्हाच मागे टाकला असता. पंडित गुरु सांत्वना देतात, सत्य देत नाहीत. संसार देतील, संसाराच्या वस्तू देतील, परमात्मा देत नाहीत. मढायासारखे शब्द डोक्यात टाकतील. नव्याला ओळखण्याची दृष्टी पाहिजे, पण जिवंत गुरु भेटावे लागतील. आणि जिवंत गुरु ओळखणे फार अवघड आहे. फायदे गेलेल्या लोकांकडून होणार नाहीत, होणार नाहीत, होणार नाहीत. गेलेल्या लोकांवर तुम्ही श्रद्धा ठेवली, ज्ञानेश्वरावर, महावीरावर, बुद्धावर, शंकराचार्यावर, शुकाचार्यावर, व्यासावर श्रद्धा ठेवली तर जिवंत सद्गुरू आणून देतील. एवढंच. पण जिवंत भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. ऐसे ऐसी याने भेटती ते साधू रे, जयाच्या दर्शने तुटे भव बंधू रे. तुकाराम म्हणतात, असं असं करा तर ते साधू पुरुष आजही तुम्हाला भेटतील. आणि शेवटच्या याच्यात म्हणतात, साधू भेट देती तया अवचिता रे. त्यावेळेस ते सिद्ध पुरुष तुम्हाला येऊन भेटतील आणि तुमच्यावर ते कृपा करतील. भेटलेच पाहिजे. म्हणून सत्य काय समजून घ्या. ज्ञानेश्वरीचं उड्डाण जिवंत गुरु पाहिजे. भगवान कृष्णाची भगवद्गीता जिवंत गुरु पाहिजे. तुकाराम गाथा जिवंत गुरु पाहिजे, गेलेला नाही, जिवंत पाहिजे. आता काही लोकांनी जिवंत गुरु पाहिजे म्हणून ड्रेस घातला. तुकाराम तर होता येत नाही, दाखवता येत नाही, म्हणून तुकारामासारखा ड्रेस कीर्तनात घालतात. काही लोकांनी महावीरांचं नाटक केलं. नागवर आणं म्हणजे महावीर, कारण 24 तीर्थंकराची परंपरा सगळी नागवी, हे नागवे. काही लोकांनी बुद्धांचं नाटक केलं. काही लोक महाराज पगडी घालत होते, हेही पगडी घालतात. आमचे महाराज लुंगी घालत होते, तेही लुंगी घालतात. महाराजांनी ड्रेस उचलला की आपण घातला. हे अभिनेता झाला, हा नकलची झाला, सोंगाड्या झाला. यांच्याकडे काय असणार आहे? पंडित पुजारी भेटतील, अनुयायी भेटतील, पण मौलिक अनुभव घेतलेले संत भेटणार नाही. महावीर प्रत्येक काळात आहेत. परमात्म्याचा जिवंत दीप देवत असतो, ओळखावा लागतो. ज्ञानेश्वर प्रत्येक काळात आहेत, ओळखावे लागेल आणि तुम्हाला भेटावे लागतील. पण त्यांची नवी भाषा असेल, नवा ढंग असेल, नवा रंग असेल. आताचे महावीर नागवर राहायला कदाचित सांगणार नाहीत, आणि आताचे ज्ञानेश्वर टक्कल करायलाही सांगणार नाहीत. चप्पी हंडी करायला सांगणार नाहीत, धोतर घालायलाही कदाचित सांगणार नाही. रंग ढंग भाषा सगळी वेगळी असेल, ती ओळखावी लागेल. सद्गुरु हवा जर असेल ना तर खूप तहान पाहिजे. हंगामे उठते हैं हर सांस सांस में,
हंगामे उठ रहे मेरी सास सास में सर से कदम तक एक दिल बेकरार रहू, अशी स्थिती पाहिजे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी असा भाव पाहिजे. तहान पाहिजे, तृष्णा पाहिजे, भूक पाहिजे, मासोळीसारखी तडप पाहिजे, मला भेटले पाहिजेत. आणि आपल्याजवळ तशी दृष्टी आणि डोळे पाहिजेत. ते जुनी परंपरा सांगणार नाही, जुनं शास्त्र कदाचित त्याज्य असेल, त्यांच्याकडे ओळखता आलं पाहिजे. जाणतेणे गुरु भजिजे. आता हे सद्गुरू मिळण्याकरिता पात्रता यावी लागते. आपण तो विषय आता घेत नाहीत. ओवीकडे सरकतोय. जाणतेणे, यांना ओळखण्याची दृष्टी तुमच्यामध्ये आलेली पाहिजे. तुम्ही एखाद्याला पाहिलं, हे महावीरासारखे दिसत नाहीत, मग हे नाहीत, उपयोगी नाहीत. हे ज्ञानेश्वरासारखे नाहीत, यांना गंधच दिसत नाहीये, नाही चालणार. दृष्टी पाहिजे. सद्गुरू मिळाल्यानंतर काय देत असतात? आता गुरु मिळाल्यानंतर काय देतात सांगितलं. मंत्र तंत्र, संसाराच्या वस्तू, विषयात राहणं, त्याच्यात मरणं, आसक्त होणं, हे देतात. सद्गुरू मिळाल्यानंतर संसारातनं मुक्ती देतील. त्याच्यातनं 4 मार्ग जातात. हा भाग सांगतोय. जाणतेणे गुरु भजिजे. सद्गुरूंना जाणीवपूर्वक, जाणतेणी, जाणता शब्दावर सारखं बोलत चाललोय. जसं ओळखलं पाहिजे सद्गुरू आणि गुरुमधला फरक. अरे त्यांनी मंत्र दिल्यानंतरही तुम्ही जर दगड असाल, काही अनुभव येत नसतील, त्यांचे प्रवचन ऐकल्यानंतरही तुम्ही जडत्व सारखा असाल, तुमच्यामध्ये बदल कुठलाही झालेला नसेल, आध्यात्मिक अनुभव कुठलेही आलेले नसतील, आणि फक्त तुम्ही मानत असाल, दगडाची नाव आधीच ते जड, ते काय दगड तरू जाणे. तुका म्हणे वेश विटंबला त्यांनी, सोंग संपादनी करीती परी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे दगडाच्या नावे तुम्ही दगड बसलात, दोघेही बुडणार आहेत. म्हणून अंतर्गतीत जाणारे 4 मार्ग आहेत, जे सद्गुरू तुम्हाला सांगतील. उपनिषदाचा एक श्लोक आहे, तो सांगतो. म्हणजे गुरुची लेवल सांगितली. आता सद्गुरू तुम्हाला आपण कास धरायची आणि काय देतील ते. जाणतेणे शब्द आहे. उपनिषदाचं हे आहे, इथम वाक्ये स्तदर्थानु संधानम श्रवणम भवेत. युक्ता सभा वितत्वा संधानम मननम तु तत्. ताभ्याम निर्विचिकिच्छेर्थे चेतसः स्थापितस्य तत्. एकतानत्वमेताद्धि निदिध्यासनमुच्यते. धात्रध्याने परित्यज्य क्रमाद्धये एकगोचरम. निवातदीपवश्रितं समाधिरभिधीयते. एकेका वाक्याकडे जाऊ. 4 प्रकारामधून ते नेतात. वेगळं सांगायलो. एक श्रवण, जे तुम्ही ऐकलेलं आहे. एक श्रवण, दुसरं मनन, तिसरं निधिध्यासन आणि चौथी समाधी. एक श्रवण, दुसरं मनन, तिसरं निधिध्यासन आणि चौथा भाग आहे समाधी. एक श्रवण. श्रवण हा शब्द भक्तीमध्ये पण येतो. श्रवणन, कीर्तनन, आता प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत. आम्हालाही श्रवणाचा अर्थ सर्वांना माहिती आहे. शास्त्र लोकांनी सांगितलं,
भागवत कथा श्रवण करा. करीती कथा गाती गाणे, तुकारामही म्हणतात. कीर्तन श्रवण करणं, भजन श्रवण करणं, यालाही आपण श्रवण म्हणतो. आता तुम्ही माझं ऐकतायत, हे श्रवण आहे की नाही? कथा कीर्तनात तुम्ही जाऊन बसले, श्रवण आहे की नाही? एक दुसऱ्याला तुम्ही बोलता, श्रवण आहे की नाही? आणि अध्यात्माला ते अपेक्षित आहे का? हे श्रवण कशाला म्हणतात हा आपण भाग पाहू. गुरुच्या मुखातून ज्यावेळेस वाक्य निघतील त्याचं श्रवण कसं असावं, त्याचा परिणाम काय असतो हे जाणून घेतलं पाहिजे. जाणतेने गुरु भजिजे, हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. जसं गुरुला जाणून घेतलं पाहिजे, सद्गुरूला जाणून घेतलं पाहिजे, सद्गुरू आणि गुरुची फोड केली पाहिजे. आणि सद्गुरू जर भेटले असतील तर आता काय राहतं, श्रवण कसं केलं पाहिजे. सद्गुरू भेटले आणि श्रवण जमलं नाही, आपण संपलो. गुरु भेटले म्हणजे काम झालं, इतका अनाडी पण असू नये, असू नये. श्रवणामध्ये सद्गुरूच्या मुखातून शेवटचा बोध देताना काही महावाक्य येतात, ज्याला महावाक्य म्हटलेलं आहे वेदाने, उपनिषदाने. अहं ब्रह्मास्मि तत्त्वमसि, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानं ब्रह्म, विज्ञानं ब्रह्म. हे काही वाक्य येतात, याला महावाक्य म्हणतात. हे महाबोध देतात आणि समाधीची अत्युच्च अवस्था प्राप्त करून देतात. पण गुरुनी वाक्य उच्चारले म्हणजे त्याचा अनुभव येतो हेही खरं नाही, कारण आमची घेणाराची तेवढी कुवत पाहिजे. लक्षात घ्या, श्रवण जर आमचं बरोबर नसेल, हे महावाक्याचं एकदम सांगतोय, तर आम्ही फायदे घेऊ शकत नाहीत त्या वाक्यांचे देखील. साधे साधे वाक्य जरी टाकले तरी ते महावाक्य मानले पाहिजेत, हा दुसरा प्रकार आहे. जाणतेने गुरु भजिजे, ते सहज बोलले, सहज बोलणे हाची उपदेश. लक्षात घ्या, सहज बोलणे हाची उपदेश. सहज जरी बोलले तरी ते उपदेश करतायत असं वाटून घेतलं पाहिजे. आणि जर नाही नाही ते सहज बोलले होते, गेले. का जाणतेने शब्द वापरलाय? गुरु एकदा बोलतात किंवा तीनदा बोलतात, देव एकदा बोलतो किंवा तीनदा बोलतो, चौथ्यांदा तुम्ही आउट. एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा नाही बोलले की ते पुन्हा बोलत नाहीत. नेहमी सारखं नाही, शाळा मास्तर नाहीत ते. तुला हजारदा सांगायलो, हजारदा सांगत नाहीत. आई म्हणते कितीदा सांगू, किती किती सांगू तुला, इतकं सांगत बसत नाहीत.